हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या मनापासून स्वागत. तर जसं की आपली सेट एक्झाम खूप क्लोज आहे, तर आपण PYQs प्रॅक्टिस सुरू केली आहे. तर आज आपण 23 जून 2019ला जी सेट एक्झाम झाली होती याचे आपण PYQs डिस्कस करणार आहे विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन. काल याचा पहिला पार्ट डिस्कस झालेला आहे, तर जर आपण ते पाहिले नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंक भेटून जाईल किंवा मॅनेजमेंट PYQ नामची प्लेलिस्टमध्येही आपल्याला व्हिडिओ जो आहे तो याचा मिळून जाईल. सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना, MS सेट 2022 पेपर 2 कॉमर्स मॅनेजमेंटचा कोर्स ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुरू आहे. हा जर कोर्स तुम्ही घेता तर तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स मिळतील सर्व युनिट्सवर, नंतर कंप्लीट सिलेबसचे नोट्स मिळतील, मॉक टेस्ट मिळतील सरावासाठी, नंतर PYQ स्पष्टीकरणसह भेटतील आणि पेपर 1 पूर्णपणे फ्री भेटेल. जर आपण पेपर 2चा कोर्स घेता तर तुम्हाला पेपर 1 जे आहे तो पूर्णपणे फ्री भेटेल. फीस इज 7000 आणि व्हॅलिडिटी आहे 1 वर्ष. आता एक्झामला जवळजवळ 1 महिन्यात राहिलेला आहे, तर जर आपली प्रिपरेशन झाली नसेल तर या कोर्सचा लाभ घेऊन आपण प्रिपरेशन करू शकता. तर बॅच जॉईन करायला खाली दिलेल्या नंबरला आपण संपर्क करून जॉईन होऊ शकता. तर काल आपण 20 क्वेश्चन केले होते, तर आज 21st पासून सुरू करू. विच ऑफ द फॉलोइंग एस्पेक्ट ऑफ जॉब कॅन नॉट बी कन्सिडर्ड अंडर द क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. क्वालिटी ऑफ वर्क लाईफच्या अंतर्गत जॉबच्या कोणत्या एस्पेक्टला घेता नाही येत. सो फ्रीडम अँड ऑटोनॉमी टू मेक डिसिजन्स ऑन द जॉब, नंतर सॅटिस्फॅक्टरी फिजिकल सराउंडिंग्स ॲट वर्कप्लेस, जॉब सॅटिस्फॅक्शन अँड सेफ्टी आणि फ्रीडम अँड ऑटोनॉमी टू लीव वर्कप्लेस विदाउट टेकिंग परमिशन फ्रॉम द सुपिरियर्स. सिंपल क्वेश्चन आहे, थोडंसं लॉजिक लावा. ऑप्शन्समध्येच तुम्हाला एलिमिनेशन मेथडनी आन्सर काढता येईल. तर आय होप जमला असेल. तर जॉबचा असा कोणता हिस्सा आहे जो क्वालिटी ऑफ लाईफशी संबंधित नाही आहे. तर पहिली गोष्ट तर काय, क्वालिटी ऑफ वर्क लाईफचा अर्थ समजून घ्या की जे एम्प्लॉईची जी पर्सनल लाईफ आहे, एम्प्लॉईची जी पर्सनल लाईफ आहे आणि जी वर्क लाईफ आहे, म्हणजे जिथे तो काम करतो आहे जेव्हा ऑर्गनायझेशनमध्ये तिथलं जे वर्क कल्चर आहे, प्लस जिथे तो त्याचं जे स्वतःचं राहण सहण आहे डेली बेसिसचं पर्सनल लाईफ जी आहे त्याच्याशी याला क्वेश्चनला रिलेट केला आहे. सगळ्यात पहिले तर काय, फ्रीडम अँड ऑटोनॉमी टू मेक डिसिजन ऑन द जॉब. तर यांच्याकडे हे डिसिजन असलं पाहिजे, फ्रीडम असली पाहिजे एम्प्लॉईकडे की ती आपला डिसिजन जे आहे व्यवस्थित घेऊ शकेल. तर हे तर बरोबर होऊन जाईल. नंतर सॅटिस्फॅक्टरी फिजिकल सराउंडिंग्स ॲट वर्कप्लेस. तर तुमच्या वर्कप्लेसवरती चांगले फिजिकल सराउंडिंग असलं पाहिजे, वर्किंग कंडिशन चांगली असली पाहिजे, तर हे पण आवश्यक आहे. दिस इज ऑल्सो नेसेसरी ॲस्पेक्ट. मग जॉब सॅटिस्फॅक्शन अँड जॉब सेफ्टी. तर एम्प्लॉई जॉब करताना जो आहे त्याला सॅटिस्फॅक्शन फील झालं पाहिजे, आपल्या कामाला घेऊन. आणि जो एम्प्लॉयर आहे ही शूड ऑल्सो फील सॅटिस्फाईड आणि त्याला आपल्या जॉबवरती सेफ्टी ही अवेलेबल असली पाहिजे. असं नाही की काम करत आहे आणि तिथे रूममध्ये पंखा पडत आहे, असं नाही झालं पाहिजे. ही शुड बी सेफ वाईल डुईंग द जॉब. पण लास्ट पॉईंट पाहता, लास्ट पॉईंटमध्ये काय, फ्रीडम अँड ऑटोनॉमी टू लिव्ह वर्कप्लेस विदाऊट टेकिंग परमिशन. आता इथे काय स्टेटमेंटच निगेटिव्ह आहे. तर मोस्ट ऑफ द क्वेश्चनमध्ये जिथे नॉटवाला केस विचारला जातो, तर बेसिकली जी निगेटिव्ह स्टेटमेंट असते दॅट इज ओनली युअर आन्सर. तर तीच 80 to 90% केसमध्ये तीच तुमची आन्सर केलं. तर हे जे आहे हे ऑप्शन नंबर डी जी आहे ही रॉंग आहे. कारण काय की इथे काय म्हटलं आहे की तुमच्याकडे फ्रीडम असली पाहिजे, ऑटोनॉमी असली पाहिजे की ते तुम्ही आपलं जे वर्कप्लेस आहे ते जो सुपिरियर आहे, तुमचा जो बॉस आहे, त्यांच्या परमिशन न घेता तुम्ही आपलं काम सोडून चालत आहे. जसं संध्याकाळी 10 ते 6 जॉब असतो लोकांचा, तर 6 वाजता जाताना ते सांगत नाही, नुसते निघून जातात. तर ही जी आहे वर्क लाईफचा एस्पेक्ट नाही आहे. क्वेश्चन नंबर 2, members of the trade union are required to pay subscription per annum as per the provisions of Trade Union Act 1926 for workers working in an unorganized section except rural workers. The annual rate of subscription should not be less than ₹1 per annum, ₹3 per annum
ऑप्शन सी ₹12 पर एनम आणि ₹24 पर एनम. तर याच्यात काय विचारलं आहे की ट्रेड युनियन ॲक्टच्या अंतर्गत मिनिमम सबस्क्रिप्शन किती द्यावं लागतं ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ ट्रेड युनियन ॲक्ट 1926. आता हे लक्षात ठेवायचं या क्वेश्चनमध्ये की ट्रेड युनियन ॲक्ट कधी आला होता, प्लस जे वर्कर्स अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये वर्क करत आहे आणि त्याच्यातही रुरल वर्कर्सला तुम्ही स्किप करून द्या. रुरलवाले सोडून बाकीचे जे वर्कर्स आहेत जे अनऑर्गनाइज सेक्टर्समध्ये काम करत आहे तर त्यांना ॲन्युअल रेट ऑफ सबस्क्रिप्शन किती द्यावं लागेल, म्हणजे ट्रेड युनियनला जॉईन करण्याची मिनिमम फीस त्यांना किती लागेल. सो इट विल बी ₹3 पर एनम. कारण 1, 12, 24, 12 आणि 24 इतकी जास्ती फी नसते, पण ₹3 जी आहे बेसिकली पर एनम यू हॅव टू पे फॉर बिईंग द मेंबर ऑफ ट्रेड युनियन. तर ट्रेड युनियनचा मेंबर राहण्याकरता तुम्हाला ₹3 जे आहे ते द्यावे लागतील. क्वेश्चन नंबर 23. विच ऑफ द फॉलोइंग फीचर्स कॅरेक्टराइज द बॅलन्स स्कोर कार्ड मेथड. तर बॅलन्स स्कोर कार्ड काय आहे, एक परफॉर्मन्स मॅनेजमेंट टूल आहे. तर याला कॅरेक्टराइज जे आहे याचे कोणकोणचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे आपल्याला सांगायचं आहे. क्वेश्चन नंबर ऑप्शन 1, द स्कोर कार्ड आर कॅस्केडिंग इन नेचर सच ॲज ऑल परवेसिव्ह इन अन ऑर्गनायझेशन. मग इट इज सपोर्टेड बाय इफेक्टिव्ह कम्युनिकेशन सिस्टम. थर्ड आहे स्टँडर्डायझेशन ऑफ गोल इज नॉट रिजिड. आणि फोर्थ आहे कस्टमर फोकस इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ बॅलन्स स्कोर कार्ड. थोडा इझी आहे, थोडंसं लॉजिक लावाल तर म्हणून जाईल क्वेश्चन. थोडा ऑप्शनवाले क्वेश्चन जे असतात ते डायरेक्ट क्वेश्चनपेक्षा कधीही लवकर बनतात, हे पॉईंट लक्षात ठेवा. आता जर तुम्ही पहिला वाचता तर हे काय आहे की सच एज ऑल परवेसिव्ह म्हटलंय, तर हे तर बरोबर आहे की सर्व लेवल्सवर बॅलन्स स्कोर कार्डचा वापर केला जाईल ऑफ द इन केस ऑफ ऑर्गनायझेशन. मग इट इज सपोर्टेड बाय इफेक्टिव्ह कम्युनिकेशन सिस्टम. तर बॅलन्स स्कोर कार्डला मेंटेन करण्यासाठी प्रॉपर इफेक्टिव्ह सिस्टमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे, हे पण बरोबर आहे. आता इथे जर याला तुम्ही पाहता काही नाही, याला नॉट रिजिड म्हणजे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. नॉट रिजिड निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. आता जिथे जे 3 आहे याला आपण उडवून देऊ. इथे 3 आहे, इथेही 3 आहे, इथेही 3 आहे. देन व्हॉट विल बी युअर आन्सर 1, 2, 4. ठीक आहे. फोर्थ काय म्हटलंय, कस्टमर फोकस जो आहे तो बॅलन्स स्कोर कार्डचा इंटिग्रल पार्ट आहे. आता येणाऱ्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी 2 गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. पहिले तर बॅलन्स स्कोर कार्ड कोणी दिला होता, एक तर डेव्हिड नॉर्टन आणि रॉबर्ट कल्पन या दोघांनी बॅलन्स स्कोर कार्डला डेव्हलप केलं होतं. हा पॉईंट लक्षात ठेवायचा, येणाऱ्या एक्झाममध्ये इथून क्वेश्चन बनवू शकतो. दुसरी गोष्ट की बॅलन्स स्कोर कार्डमध्ये 4 पर्स्पेक्टिव्ह कोणकोणचे आहेत. तर बॅलन्स स्कोर कार्डमध्ये 4 पर्स्पेक्टिव्ह आहे. एक तर लर्निंग अँड ग्रोथ, नंतर बिझनेस पर्स्पेक्टिव्ह आणि कस्टमर पर्स्पेक्टिव्ह आणि फायनान्शियल डेटा. तर हे जे आहे हे बेसिकली 4 पर्स्पेक्टिव्ह आहे. एक तर लर्निंग अँड ग्रोथ म्हणजे शिकणं आणि करिअरमध्ये ग्रोथ, नंतर बिझनेस प्रोसेस, बिझनेसमध्ये काय प्रक्रिया वापरल्या जात आहे, कस्टमरला घेऊन काय पर्स्पेक्टिव्ह आहे आणि फायनान्स काय आहे. तर याला बिलकुल इझी निमॉनिक सांगतो, सी पी एफ असतं ना, सेंट्रल प्रोव्हिडंट फंड. तर CPF LCPFनी आपण लक्षात ठेवू शकता. म्हणजे लर्निंग अँड ग्रोथ झालं, सीपासनं कस्टमर पर्स्पेक्टिव्ह झालं, पीपासनं प्रोसेस झाला, बिझनेस प्रोसेस झाला आणि एफपासनं फायनान्शियल डेटा होऊन जाईल. आता क्वेश्चन नंबर 24, वाईल्ड कॅट स्ट्राईक काय असतं. व्हॉट इज अ वाईल्ड कॅट स्ट्राईक? अ स्ट्राईक perpetrated by workers with the support of the relevant union without giving notice to the employer. ठीक आहे. मग बी स्टेटमेंट म्हणते स्ट्राईक कॉल्ड बाय द युनियन आफ्टर असर्टिंग टू द स्ट्राईक बॅलेट. मग सी काय म्हणतो, स्ट्राईक कॉल्ड बाय अ युनियन विथ अ फॉर्मल नोटिसेस टू द एम्प्लॉयर जस्ट अ फ्यू मिनिट्स बिफोर द कमेन्समेंट ऑफ द स्ट्राईक. आणि डी आहे स्ट्राईक कॉल्ड बाय ग्रुप ऑफ वर्कर्स ऑन द स्पर ऑफ मुवमेंट विदाउट एनी फॉर्मल नोटीस टू एम्प्लॉई ऑर एनी कन्सर्न्ड फ्रॉम रिलेव्हंट युनियन. याला ट्राय करा. मी 1 सेकंड.
कन्सेप्ट सोपा आहे हा वाईल्ड कॅट स्ट्राईकचा, पण इथे तुम्हाला थोडंसं फिरवल्या गेलं आहे, स्टेटमेंट जे आहे त्या फिरवल्या गेल्या आहे, म्हणून थोडंसं केअरफुली आन्सर करायचं अशा क्वेश्चनना. तर स्ट्राईक परपेटेड बाय वर्कर्स विदिन द सपोर्ट ऑफ, तर रिलेव्हंट युनियनचा इथे वाईल्ड कॅट स्ट्राईकमध्ये सपोर्ट घेत नाही, तर हे तर नाही होणार. मग स्ट्राईक कॉल्ड बाय द युनियन आफ्टर रिसॉर्टिंग टू द स्ट्राईक बॅलेट, तर आफ्टर नसतं, हे आधीच करून टाकतात. मग स्ट्राईक कॉल्ड बाय युनियन बाय फॉर्मल नोटीस, तर इथे वाईल्ड कॅट स्ट्राईकमध्ये काय असतं की कुठल्याही प्रकारची काही नोटीस दिल्या नाही जात, न तर युनियनला सांगतील न तर ते मॅनेजमेंटला सांगतील, आणि आपोआप जे आहे स्ट्राईकवर निघून जातील विदाऊट गिविंग एनी फॉर्मल नोटीस. तर विदाऊट गिविंग एनी फॉर्मल नोटीस जर पाहता तर हे जे आहे ऑप्शन नंबर 4 मध्येच मेन्शन आहे, तर ऑप्शन डी जो आहे हा तुमचा राईट आन्सर होईल. स्ट्राईक कॉल्ड बाय अ ग्रुप ऑफ वर्कर्स ऑन द स्पर ऑफ मुवमेंट विदाऊट एनी फॉर्मल नोटीस टू एम्प्लॉयर, म्हणजे जो ज्याच्याकडे तुम्ही काम करत आहे त्याला कुठल्याही प्रकारची नोटीस नाही देत आहे किंवा कन्सेंट नाही घेत आहे रिलेव्हंट युनियनकडनं, ना तर इथे तुम्ही ट्रेड युनियनची परमिशन घ्याल ना एम्प्लॉयरला नोटीस द्याल, तर सच टाईप ऑफ स्ट्राईक इज कॉल्ड वाईल्ड कॅट स्ट्राईक. वाईल्ड कॅट स्ट्राईक काय असतं, जिथे वर्क स्टॉपेज होऊन जातं अंडरटेकन बाय एम्प्लॉईज विदाऊट द कन्सेंट ऑफ द रिस्पेक्टिव्ह युनियन, म्हणजे युनियनची परमिशन न घेताच एम्प्लॉई काय करतात की काम करणं बंद करून देतात. हे जे स्ट्राईक असतात हे आवश्यक नाही आहे की हे स्ट्राईक जे आहे हे इलिगल राहतील, पण हे जे आहे स्ट्राईक जे आहे जे कलेक्टिव्ह बार्गेनिंगचे टर्म्स आहे, कलेक्टिव्ह बार्गेनिंग ॲग्रीमेंटचे जे टर्म्स आहे याला व्हायलेट करून देतं. म्हणजे कलेक्टिव्ह बार्गेनिंगमध्ये जर म्हटलं असेल की बुवा आम्ही साध्या पद्धतीची स्ट्राईक करू, पण इथे तुम्ही मॅनेजमेंटला नोटीस नाही देत आहे, युनियनची परवानगी घेत नाही आहे आणि फक्त डायरेक्टली तुमच्या मनात आला आणि सुरू करून दिलं, तर हे काय आहे इथे कंडिशन्स जे आहे ते व्हायलेट होतात. टर्म्स अँड कंडिशन्स जे आहे कलेक्टिव्ह बार्गेनिंगच्या या व्हायलेट होतात. आता येणाऱ्या एक्झाममध्ये इथून क्वेश्चन काय बनतो की कोणती अशी स्ट्राईक आहे जिथे कलेक्टिव्ह बार्गेनिंगचे टर्म्स व्हायलेट होतात, तर हे लक्षात ठेवायचं, दिस इज नथिंग बट वाईल्ड कॅट स्ट्राईक. जर कोणी कॉमर्सचा विद्यार्थी पाहत असेल तर त्यांच्यासाठी ही कलेक्टिव्ह बार्गेनिंग सिलेबसमध्ये मेन्शन आहे, तर याच्याशी हे संबंधित कन्सेप्ट आहे. क्वेश्चन 25, हू इज असोसिएटेड विथ अप्रोचेस टू द डिसिप्लिनरी ॲक्शन, डिसिप्लिनरी ॲक्शनच्या अप्रोचेसशी संबंधित कोण आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ज्याच्यात काय काय येतं, ज्युडिशियल अप्रोच येते, ह्युमन रिलेशन अप्रोच येते, ह्युमन रिसोर्स अप्रोच येते, ग्रुप डिसिप्लिन येतं, ग्रुप डिसिप्लिन अप्रोच आणि लीडरशिप अप्रोच. तर अशा 5 प्रकारच्या अप्रोचशी कोणी दिले आहे हे याच्यात सांगायचं आहे. मिर्झा एस सियादीन, नंतर एन चटर्जी, अरुण मुनाफा आणि CB ममोरिया. आता जर क्वेश्चन सर्वांसाठीच नवीन होता हा एक्झाममध्ये, तर जर आता काही आठवतं तर बनवून जाईल, नाही तर मग जय माता दी लावावं लागेल सर. तर बेसिकली हे जे आहे एन चटर्जीनी या 5 अप्रोचेसबद्दल दिलं होतं. ज्युडिशियल अप्रोच म्हणजे काय की समोरच्या माणसाला तुम्ही जस्टिस ऑफर करत आहे. ह्युमन रिलेशन्स म्हणजे प्रॉपर रिलेशनशिप मेंटेन करत आहे एम्प्लॉईजच्या मध्ये. मग ह्युमन रिसोर्स म्हणजे काय की जितके आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जे मानव संसाधन आहे त्याला तुम्ही प्रॉपर मेंटेन करत ठेवत आहे. ग्रुप डिसिप्लिन म्हणजे जेव्हा एम्प्लॉईज ग्रुपमध्ये वर्क करत आहे दॅट टाईम यू मेक शुअर, तुम्ही हे मेक शुअर करता की प्रॉपर डिसिप्लिन जे आहे डिसिप्लिनरी अप्रोच जी आहे ती फॉलो केल्या जात आहे की नाही. आणि लीडरशिप अप्रोच, तर जी ग्रुप आहे जे टीम आहे यांना प्रॉपर लीडरशिप प्रोव्हाइड करणं हे लीडरशिप अप्रोचचा पार्ट आहे. आता एन चटर्जी जे आहे यांनी हे दिलं होतं. आता या क्वेश्चनला जर नेक्स्ट टाइम विचारायचं असेल तर कसा विचारेल की कोणते असे अप्रोचेस आहे जे एन चटर्जींनी दिले आहे किंवा दिले नाही आहे. तर हे लक्षात ठेवायचं. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी अशाच पद्धतीने क्वेश्चन जो आहे फिरवल्या जातात, कारण हा 19चा क्वेश्चन आहे आणि याला जवळजवळ 3 वर्ष होऊन जातील. तर 22मध्ये याला फिरवायला विचारताना सेट विभाग विचार नाही करणार, म्हणून हा पॉईंट लक्षात ठेवा. पहिले तर एन चटर्जींनी हे 5 दिले आहे, हे 5 आणि हे कोणी दिलं आहे हे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन नंबर 26, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करिअर स्टेज. तर कोणती करिअर स्टेज नाही आहे हे बेसिकली
5 स्टेजेस आहे, तर या 5 पैकी मध्ये कोणती नाही आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन ए ग्रोथ, ऑप्शन बी डिक्लाइन, ऑप्शन सी एक्सप्लोरेशन आणि ऑप्शन डी लेट करियर. तर बेसिकली जर विचार करता तर करियर स्टेजमध्ये करियर ग्रोथ तर सगळ्यांना पाहिजे, करियर ग्रोथ सगळ्यांना पाहिजे आहे, पण ग्रोथ जी आहे इट इज नॉट अ स्पेसिफिक स्टेज इन द करियर डेव्हलपमेंट प्रोसेस. करियर डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये ग्रोथ जी आहे ही काही एक स्टेज नाही आहे. इथे बेसिकली 5 स्टेज येतात जे मी तुम्हाला इथे दाखवतो. ऑप्शन ए इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. आता 5 करियर रिलेटेड स्टेज आहे जे बानेनी दिले आहे. ठीक आहे, 5 करियर स्टेजेस आहे हे बानेनी दिले आहे. ज्याच्यात काय येतं, एक्सप्लोरेशन येतं, स्टॅब्लिशमेंट येतं, मिड करियर येतं, लेट करियर येतं आणि डिक्लाइन येतं. या 5 स्टेजेस जे आहे ह्या बानेद्वारा दिल्या गेल्या आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट आहे, यांना लक्षात ठेवायचं. आता इथे तुम्हाला काय विचारलं की कोणती स्टेज नाही आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये काय विचारेल की याला अरेंज करा, कारण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये तर सहज लावता येतं ना. याला आधी एक्सप्लोरेशन येईल, म्हणजे जेव्हा माणूस UG-PG करून घेतो तर दॅट इज एक्सप्लोरेशन स्टेज. मग एस्टॅब्लिशमेंटमध्ये काय होतं की तो आपल्या जॉबमध्ये स्वतःला एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतो. मिड करिअरमध्ये काय की तो प्रमोशन वगैरे पाहतो. लेट करिअरमध्ये काय होतं की तो दुसरीकडे जे आहे स्वतःला शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतो. मिड करिअर नंतर लेट करिअरमध्ये ही फील्स दॅट की वा आता खूप झाला, आता नाही. पण डिक्लाइन स्टेजमध्ये जे आहे आता इथे याला काय वाटतं की बा जॉब वगैरे तर खूप झाला, आता आपल्याला फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड केला पाहिजे. तर दिस इज द डिक्लाइन स्टेज. तर बेसिकली हे लक्षात ठेवायचं, ग्रोथ जी आहे ती PLCची स्टेज आहे, करिअर स्टेज नाही आहे. याला लक्षात ठेवायलाही निमोनिक सांगतो E² MLD लक्षात ठेवायचं. म्हणजे आधी एक्सप्लोर येईल, मग एस्टॅब्लिशमेंट येईल, मग मिड करियर, लेट करियर आणि डिक्लाइन. सॉरी, हे P नाही आहे, हे D आहे. क्वेश्चन नंबर 27. की फॅक्टर्स इन स्किल डेव्हलपमेंट अँड टॅलेंट मॅनेजमेंट आर. की स्किल डेव्हलपमेंट आणि टॅलेंट मॅनेजमेंटमध्ये प्रमुख घटक कोणते आहे. पहिले तर अ ब्रॉड डेफिनेशन ऑफ टॅलेंट टू इन्श्योर इन्क्लुझिव्हिटी. नंतर फाइंडिंग अ बॅलन्स बिटवीन स्टाफ डेव्हलपमेंट अँड मेकिंग स्टाफ मोर एम्प्लॉयबल. नंतर सी आहे कंप्लायन्स विथ EE ॲक्ट, एम्प्लॉई एंगेजमेंट. आणि नेक्स्ट आहे बोथ A and B. चार ऑप्शन्स आहे, चारही थोडेसे टॅक्टफुली फिरवले आहे. तर बेसिकली की फॅक्टर्स जे आहे स्किल डेव्हलपमेंटसाठी आणि टॅलेंट मॅनेजरसाठी, याच्यात या एम्प्लॉई एंगेजमेंट ॲक्टचा काही अर्थ नाही आहे. ठीक आहे, कारण एम्प्लॉई एंगेजमेंट नावाचा ॲक्ट नाही आहे, ही एक प्रक्रिया आहे, तरी ही ॲक्ट तर होणार नाही. पण हे जर दोन पाहता तर पहिल्या लाईनमध्ये काय लिहिलं यांनी, बॅलन्स बिटवीन डेव्हलपमेंट अँड मेकिंग सेल्फ मोर एम्प्लॉयबल. म्हणजे स्वतःला स्वतःमध्ये इतकी चांगली स्किल डेव्हलप करायची की समोरचा तुम्हाला खूप स्वतःच घेऊन घेईल. तर हे की स्टाफ डेव्हलपमेंट आणि स्टाफ मोर एम्प्लॉयबल हे तर होईल. आणि जी पहिली आहे डेफिनेशन ऑफ टॅलेंट टू इन्श्योर इन्क्लुझिव्हिटी, म्हणजे जे टॅलेंट्स आहे ते एम्प्लॉईमध्ये असले पाहिजे आणि ही शुड बी एबल टू मिक्सअप विथ अदर एम्प्लॉईज. तर A आणि B जे आहे दोन्ही याचे आन्सर आहे. ऑप्शन D इज द राईट आन्सर, बोथ A अँड B. क्वेश्चन नंबर 28. परफॉर्मन्स मॅनेजमेंट इज अ सिस्टम दॅट. परफॉर्मन्स मॅनेजमेंट कोणतं सिस्टम आहे हे आपल्याला सांगायचं आहे. इन्श्योर्स दॅट एम्प्लॉईज परफॉर्मन्स इज सपोर्टिंग कंपनीज एम. मग स्टार्ट्स विथ फिक्सिंग परफॉर्मन्स स्टँडर्ड्स अँड एंड्स विथ comparing results with the standard. मग C आहे includes daily or weekly interactions to ensure continuous improvement in the employee's performance. आणि D आहे ensure employee has requisite training to perform the job. only 1, 3, 4, only 1 and 4 आणि only 2 हेही ऑप्शनवाले आहे. परफॉर्मन्स मॅनेजमेंट काय असतं हे माहिती असेल तर बनवून दे. आता या क्वेश्चनला जर
थोडंसं ऑब्झर्व करता तर परफॉर्मन्स मॅनेजमेंट जी असते ती परफॉर्मन्स अप्रेझल नंतर नेक्स्ट स्टेज असते ज्याच्यात वायडर स्कोप असतो ॲज कम्पेअर टू परफॉर्मन्स अप्रेझल. परफॉर्मन्स मॅनेजमेंटचा स्कोप जो आहे तो जास्ती असतो. तर पहिल्या ह्याच्यात काय म्हटलं की एम्प्लॉई परफॉर्मन्स सपोर्टिंग द कंपनीज एम, हे तर आवश्यक आहे. पण जर तुम्ही सेकंडला पाहता, सेकंडमध्ये काय म्हटलं की स्टार्ट्स विथ फिक्सिंग जॉब स्टँडर्ड. परफॉर्मन्स स्टँडर्ड तुम्ही सेट करून द्याल, फिक्स करून द्याल आणि नंतर त्याला काय कराल, जे रिझल्ट्स तुम्हाला मिळतील त्याला त्या स्टँडर्ड्स बरोबर कम्पेअर कराल. तर बेसिकली हे पाहिलं तर हे परफॉर्मन्स मॅनेजमेंटशी संबंधित नाही आहे. इथे बेसिकली हे कंट्रोल फंक्शनशी संबंधित आहे, मॅनेजमेंटच्या कंट्रोलिंग फंक्शनशी संबंधित आहे आणि दुसरीकडे हे परफॉर्मन्स अप्रेझलशी संबंधित आहे. तर जिथे जिथे टू आहे, टू तर कुठल्याही हालतीत नाही येणार, तर टू इथून उडून जाईल. आता आपण याला चेक करून घेऊ. फर्स्ट तर येईलच, फर्स्ट तिन्हीकडे आहे तर आपल्याला बाकीचेही चेक करावे लागतील. आता इथे डेली और वीकली इंट्रॅक्शन जे आहे टू इन्श्युअर कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. परफॉर्मन्स मॅनेजमेंट हे फोकस करतं की एम्प्लॉईमध्ये कंटिन्युअस बेसिसमध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे त्याच्या ओव्हरऑल परफॉर्मन्समध्ये, तर हे तर येईल. आता 1 आणि 3 कुठे आहे, फक्त सेकंड ऑप्शनमध्ये तुम्हाला 1 आणि 3 एकत्र दिसत आहे. तर 4 जर माहीत जरी नाही आहे तरी तुम्ही 1 आणि 3ला बनवून राईट आन्सर काढू शकत होते. ठीक आहे. इथे एम्प्लॉई इन्श्युअर हॅज टू रिक्वेसाइड ट्रेनिंग टू परफॉर्म द जॉब. ते एक पर्टिक्युलर जॉब परफॉर्म करण्यासाठी एम्प्लॉईला आधी ट्रेन करणं आवश्यक आहे ॲज पर द परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टम. ठीक आहे. तर 1, 3, 4 जे आहे हे याचा राईट आन्सर आहे, दॅट इज ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 29. अल्फा बीटा गामा ए बी चेंजेस आर रिलेटेड टू विथ चेंज. स्ट्रक्चरल चेंज, प्रोसेस चेंज, सिस्टम चेंज आणि कॉग्नेटिव्ह चेंज. याच्यातही तुम्हाला उचित उत्तर निवडायचं आहे की जे अल्फा बीटा गामा आहे हे कशाशी संबंधित आहे. तर इथे जर तुम्ही पाहता तर अल्फा गामा ए, गामा बी आणि बीटा, अल्फा बीटा हे कशाशी संबंधित आहे. दिस स्ट्रक्चरल चेंजेस म्हणजे काय होतं आहे की जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरला चेंज करत आहे तर तिथे काही अल्फा बीटा गामा येत नाही, तर ए तर उडून जाईल. ए जर उडाला तर तुमचे ही ऑप्शन उडून जाईल, हे ऑप्शन उडून जाईल आणि अजून तर काही उडणार नाही. बाकीचे आपण चेक, ओनली 2 म्हटलं आहे तर ही बी ऑप्शन पण उडून जाईल, बी ऑप्शन पण डिलीट होऊन जाईल. आता उरतं सी आणि डी. सी आणि डीमध्ये सिस्टम चेंज. आता एक पॉसिबिलिटी आहे की सिस्टम चेंज जे आहे ते एक वेळेस त्याच्यात अल्फा बीटा गामा येऊ शकतं. आणि लास्ट इज कॉग्नेटिव्ह चेंज. कॉग्नेटिव्ह चेंज म्हणजे काय की जेव्हा तुमच्या माइंड लेवलवर, जेव्हा तुमच्या सायकोलॉजिकल लेवलमध्ये चेंजेस येतात, दॅट इज कॉल्ड कॉग्नेटिव्ह चेंज. तर कॉग्नेटिव्ह चेंजमध्ये मोस्टली अल्फा बीटा गामा जे आहे ते कन्सिडर करण्यात येतं. अल्फा बीटा गामा ए आणि गामा बी जे आहे हे कॉग्नेटिव्ह चेंजमध्ये, फक्त कॉग्नेटिव्ह चेंजमध्ये हे कन्सिडर करण्यात येतं. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ठीक आहे. ऑप्शन सी जो आहे हा राईट आन्सर आहे, कारण सिस्टम चेंजमध्ये काही अल्फा बीटा गामा जे आहे ते येत नाही. सिस्टम चेंजमध्ये नॉर्मली काय होतं, इनपुट प्रोसेस आउटपुट अशा पद्धतीने सिस्टम अप्रोच जी आहे ती वर्क करते. स्ट्रक्चरल चेंज ओव्हरऑल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरशी संबंधित आहे आणि प्रोसेस चेंज जी आहे दॅट इज रिलेटेड टू वर्किंग म्हणजे जी प्रोसेस आहे, ज्या पद्धतीने काम होतं आहे त्याच्याशी हे संबंधित आहे. तर 1 आणि 2 तर कुठल्याही हालतीत नाही होणार, 3 ही नाही होणार, फक्त 4, ओनली 4 इज द राईट आन्सर, दॅट इज ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 30. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द डायरेक्ट ग्रुप रिलेशन्स ऑफ स्पॅन ऑफ कंट्रोल as given by V.A. गॅरिकुमा. आता याच्यात डायरेक्ट फॉर्म्युला विचारलेला आहे, तर कोणचा आहे स्पॅन ऑफ मॅनेजमेंटचा फॉर्म्युला, करेक्ट फॉर्म्युला कोणचा आहे गॅरिकुमानी दिलेला हा आपल्याला सांगायचा आहे. तर स्पॅन ऑफ कंट्रोलमध्ये वेगळ्या वेगळ्या लोकांनी वेगळे कन्सेप्ट दिले होते. तर बेसिकली जो गॅरिकुमाचा फॉर्म्युला व्ही आहे गॅरिकुमाचा, दॅट इज ऑप्शन नंबर 1, n होल मल्टिप्लाइड बाय 2 ची पॉवर n डिवायडेड बाय n प्लस n-1
ब्रॅकेट क्लोज. तर हा याचा जो आहे पहिला फॉर्म्युला जो आहे हा याचा मेन फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर हे गॅरी कुमाचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि येणाऱ्या एक्झाममध्ये हे विचारलं जाऊ शकतं फॉर्म्युला देऊन की हा दिला कोण आहे. तर गॅरी कुमाचं नाव आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 31. In a strategic management, important decisions are made by board of directors. This level of strategic management is known as corporate level, business level, functional level आणि managerial level. तर याच्यात काय विचारलं आहे की जेव्हा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स महत्त्वाचे निर्णय घेतात धोरण व्यवस्थापनात तर याला काय म्हणतात. तर हे कोणत्या लेवलवर घेतलं आहे. तर बेसिकली इट इज टॉकिंग अबाउट लेवल्स. तर आता जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात ते तर आपल्याला माहिती आहे की ते सगळ्यात वरती असतात. तर वरती असतात तर बुवा बिझनेस लेवलला डिलीट करून द्या, फंक्शनल लेवलला डिलीट करून द्या, या दोघांना उडवून टाका. आता कन्फ्यूज इथे दोनमध्ये होण्याची शक्यता आहे. कॉर्पोरेट लेवलमध्ये काय होतं की बेसिकली एंटायर ऑर्गनायझेशनसाठी बनवल्या येतात. पण जी मॅनेजरियल लेवल असते इथे मेनली जो रोल असतो तो बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा असतो. ठीक आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा रोल असतो. तर ऑप्शन डी जो आहे हा याचा राईट आन्सर बनेल. दॅट इज मॅनेजरियल लेवल्समध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जेव्हा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट नंतर रिलेटेड डिसिजन मेकिंग करतात तर दिस इज लेवल इज कॉल्ड मॅनेजरियल लेवल. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 32. परफॉर्मन्स एनालिसिस ऑफ एन ऑर्गनायझेशन इज डिस्क्राइब्ड ॲज स्वॉट एनालिसिस, एक्सटर्नल एनालिसिस, इंटरनल एनालिसिस आणि इकॉनॉमिक एनालिसिस. अरे इथे तर आन्सर आलं. ठीक आहे. चला सांगून देतो की काय याचं लॉजिक काय लावलं आहे या सेट विभागांनी. तर परफॉर्मन्स एनालिसिस जे आहे एका ऑर्गनायझेशन कसं काम करतं आहे त्याचं विश्लेषण जर करायचं आहे, त्याचं ॲनालिसिस जर करायचं आहे तर हे कशाद्वारे डिस्क्राईब केलं जाईल. तर इट विल बी स्वॉट ॲनालिसिस तर होऊ शकत होतं पण बेसिकली यांनी काय म्हटलं परफॉर्मन्स इथे वर्ड दिला. आणि एक ऑर्गनायझेशन परफॉर्म कसं करतं हे तुम्हाला कशाने कळेल. यू विल नो नॉट बाय इंटरनल ऑर एक्सटर्नल ॲनालिसिस. इथे तुम्ही फक्त त्याचे संसाधनं काय आहे हे ॲनालिसिस करून घ्याल, हे ॲनालिसिस करून घ्याल इन केस ऑफ इंटरनल ॲनालिसिस. पण इंटरनल अँड एक्सटर्नल ॲनालिसिस पण जे इकॉनॉमिक ॲनालिसिस आहे इट विल गिव्ह यू द करेक्ट रिझल्ट ॲट हाऊ द ऑर्गनायझेशन इज परफॉर्मिंग. ऑर्गनायझेशन कसं काम करतं आहे हे तुम्हाला इकॉनॉमिक ॲनालिसिस सांगाल. फॉर एक्झाम्पल एक ऑर्गनायझेशन ABC लिमिटेड ऑर्गनायझेशन आहे तर हे जर चांगलं प्रॉफिट कमवत आहे याच्या मदतीने इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत आहे तर दॅट्स द रिझन. याचा अर्थ काय की त्या ऑर्गनायझेशनची परफॉर्मन्स चांगली आहे, दॅट ऑर्गनायझेशन इज परफॉर्मिंग वेल. तर हे परफॉर्मन्स ॲनालिसिस जे आहे इट इज मेनली डिस्क्राइब्ड ॲज इकॉनॉमिक ॲनालिसिस. लक्षात ठेवायचं येणाऱ्या एक्झाममध्ये मॅच द कॉलममध्ये हे विचारल्या जाऊ शकतं. क्वेश्चन नंबर 33. मेजर रिझन फॉर accepting stability strategy is environment demands and rapid activities. It is highly risky, मग requires additional resources आणि potential opportunities are non-existent. याच्यात काय विचारलं की स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजीला ॲक्सेप्ट करण्याचे कारणं काय असू शकतात. तर पहिलं जर तुम्ही पाहता एन्व्हायरमेंटल डिमांड्स अँड ॲक्टिव्हिटीज हे तर काही फारसं रिलेट नाही होणार कारण इथे नुसतं एन्व्हायरमेंटची काय डिमांड आहे याच्याबद्दल इथे सांगितलं आहे. जस्ट अ सेकंड. हां तर मग सेकंड जर पाहता तर याला हायली रिस्की. तर बरोबर आहे की जर एक आपल्या स्ट्रॅटेजीला घेऊन एक ऑर्गनायझेशन जर स्टेबल आहे तर दॅट इज द मेन रिझन की एखाद्या रिस्की सिच्युएशनला त्याला कसं फेस करायचं ते इट इज नॉट गेटिंग की रिस्की सिच्युएशनला फेस करायचं आहे तर थोडंसं स्टेबल लावून मेंटली विचार करून जे आहे ते हे करावं लागेल. आता स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजीचे दोन नावं अजून आहे. एक तर पॉज स्ट्रॅटेजी. ठीक आहे. एक आहे पॉज स्ट्रॅटेजी आणि दुसरी आहे प्रोसीड विथ कॉशन स्ट्रॅटेजी. ठीक आहे. एक पॉज स्ट्रॅटेजी आहे आणि दुसरी प्रोसीड विथ कॉशन म्हणजे सतर्क राहून समोर जा हे याचा अर्थ आहे.
तर याला स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजीमध्ये या दोन स्ट्रॅटेजीज येतात किंवा यांना ऑल्टरनेटिव्ह नेम म्हणूनही यूज केल्या जातात. तर हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग काय होऊन राहिला आज इतका समोर धावून राहिला. रिक्वायर्स ॲडिशनल रिसोर्सेस. तर जर ॲडिशनल रिसोर्सेसची गरज आहे तर तुम्ही डायरेक्ट रिसोर्सेस जे आहे ते अवेलेबल करवाल. त्याच्यासाठी तुम्ही स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजीचा वापर नाही करणार. ठीक आहे. आणि लास्ट जे आहे पोटेन्शियल अपॉर्च्युनिटीज आर नॉन एक्झिस्टंट. पोटेन्शियल अपॉर्च्युनिटीज एक्झिस्टंट आहे म्हणून तर तुम्ही थांबून विचार करत आहे ना. इथे यांनी नॉन एक्झिस्टंट लिहिलं तर म्हणून हे सुद्धा ऑप्शन चुकून जाईल. Question number 34. If a company makes related diversification, it is well known as concentric, conglomerate, controlled diversification आणि rapid diversification. तर बेसिकली स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये दोन टाईपचे डायव्हर्सिफिकेशन स्ट्रॅटेजी यूज केले जातात. तर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये जे डायव्हर्सिफिकेशन आहे, डायव्हर्सिफिकेशन का बरं केलं जातं की एक कंपनी जी आहे ती स्वतःचं रिस्क कमी करू शकते. डायव्हर्सिफिकेशनच्या मदतीने रिस्क जे आहे ते कंपनीला कमी करता येतं. सो दॅट्स द रिझन की कंपनी युजेस डायव्हर्सिफिकेशन स्ट्रॅटेजी. तर डायव्हर्सिफिकेशनमध्ये दोन टाईपचे डायव्हर्सिफिकेशन येतात. एक कन्सेंट्रिक डायव्हर्सिफिकेशन आणि एक कॉंग्लोमेरेट. तर हे दोन तर उत्तर होणार नाही. आता या दोघांमध्ये आपल्याला काय विचारलं आहे? रिलेटेड कोणचं राहील? तर बेसिकली जे कन्सेंट्रिक डायव्हर्सिफिकेशन आहे हे रिलेटेड असतं आणि जे कॉंग्लोमेरेट डायव्हर्सिफिकेशन आहे ते अनरिलेटेड असतं. आता याची एक्झाम्पलही देऊन देतो म्हणजे एक्झाम्पलवाला आला नेक्स्ट टाईममध्ये तर तुम्हाला जास्ती इझिली बनवता येईल. काय झालं आहे याला? तर कन्सेंट्रिक डायव्हर्सिफिकेशन जे आहे, फॉर एक्झाम्पल एखादी कार इंडस्ट्री आहे ती काय करते आहे की कारचे स्पेअर पार्ट्स बनवते आहे. तर फॉर एक्झाम्पल एक कंपनी जी आहे ते कारचे सीट कवर वगैरे बनवते आणि नंतर तीच इंडस्ट्री जी आहे कारसाठी जे आपले हे असतात इक्विपमेंट जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतात जसं डायरेक्शन टेलर झालं किंवा आपलं हे झालं बल्ब वगैरे झालं, तर बनवून कशाशी रिलेटेड राहिली ती कारशीच रिलेटेड बनवून राहिली. तर हे रिलेटेड डायव्हर्सिफिकेशन आहे. कॉंग्लोमेरेट डायव्हर्सिफिकेशनमध्ये काय होतं की एक कंपनी जी आहे ती पूर्ण इंडस्ट्री चेंज करून घेते. फॉर एक्झाम्पल एखाद्याचं कपड्याचं दुकान आहे, एखाद्याचं टेक्स्टाईलचं शॉप आहे आणि तो काय करताय मेडिकल शॉप उघडण्याचं प्रोसेस मेडिकल शॉप उघडण्याचा हे उद्देशात आहे. त्याचा उद्देश आहे आपली रिस्क कमी करायला, कारण मेडिकलमध्ये सेल मोस्टली कपड्यापेक्षा जास्ती होतो. तर रिस्क कमी करायला त्याला जेव्हा अनरिलेटेड डायव्हर्सिफिकेशन करावं लागतं तर दिस इज कॉल्ड कॉंग्लोमेरेट डायव्हर्सिफिकेशन. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. क्वेश्चन नंबर 35. इन केस ऑफ G9 सेल मॅट्रिक्स, if industry attractiveness is low and business unit strength is high, the product strategy should be invest, protect, harvest आणि divest. तर बेसिकली G9 सेलमध्ये दोन पॅरामीटर्स असतात, एक तर इंडस्ट्री अट्रॅक्टिव्हनेस आणि बिझनेस युनिट स्ट्रेंथ. तर इथे काय म्हटलं की बिझनेस युनिट स्ट्रेंथ जी आहे ती तर हाय आहे पण अट्रॅक्टिव्हनेस लो आहे. तर अशा केसमध्ये कंपनी कोणती स्ट्रॅटेजी अडॉप्ट करेल? ती आपले जे इन्व्हेस्टमेंट आहे त्याला सुरक्षित ठेवेल, त्याला प्रोटेक्ट करून ठेवेल. ठीक आहे. कारण जर इंडस्ट्री अट्रॅक्टिव्हनेस हाय असती तर एक वेळेस तिने इन्व्हेस्ट केलं असतं. इंडस्ट्री अट्रॅक्टिव्हनेस जर बिझनेस स्ट्रेंथ लो असते तर त्यांनी हार्वेस्ट केलं होतं किंवा डायवेस्ट केलं असतं. पण इथे काय आहे की इंडस्ट्री अट्रॅक्टिव्हनेस कमी आहे पण बिझनेस स्ट्रेंथ चांगली असल्यामुळे इट इज प्रोटेक्टिंग देअर इन्व्हेस्टमेंट. आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे त्या पर्टिक्युलर SBU म्हणजे स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिटमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याला कंपनी काय करेल? प्रोटेक्ट करून ठेवेल. ठीक आहे. ऑप्शन बी